साधी नमस्कार. मी आरती नाईक, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रामधल्या मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेचा जो बोजवारा उडालेला आपण पाहतो आहोत, त्या संदर्भामध्ये त्या घटनांचा आणि त्या व्यक्तींचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभी आहे. 10 मार्चला ज्यावेळेला आपण सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन करत होतो, त्या दिवशी आळंदीतल्या कीर्तनकाराने लहान मुलीवर केलेलं लैंगिक शोषण महाराष्ट्राने वाचलेलं असेल, पाहिलेलं असेल. 2 दिवसांपूर्वी अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषानं केलेल्या लैंगिक छळाच्या किंवा शोषणाच्या ज्या काही घटना आपल्या समोर आल्या आणि त्यांना असलेला राजाश्रय सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला. अगदी महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं पाय धुताना आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. 6वीच्या वर्गामध्ये शिकणारी, शाळेतून घरी जाणारी विद्यार्थिनी, तिच्यावर ऍसिड अटॅक झालेला सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिला. ह्या सगळ्या घटनांनी आपण अस्वस्थ झालेलो असू तर आपल्याला सगळ्यांना या घटनांचा निषेध व्यक्त करावा असं नक्कीच वाटत असेल असं मी समजते. पण त्याचबरोबरीने ह्या सगळ्या कृत्यांना खतपाणी घालण्याच्या आपल्या समाजाच्या मानसिकतेचा सुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करावा असा मला वाटतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 36 वर्ष देव आणि धर्माच्या नावाखाली होणारं शोषण, मग ते कुठल्याही प्रकारचं असेल, शारीरिक, मानसिक, भावनिक, लैंगिक शोषण, दिशाभूल आणि फसवणूक याला विरोध करण्याचं काम महाराष्ट्र अनीस म्हणून करत असते. हे सगळं काही संविधानाच्या चौकटीमध्ये राहून संत विचारांचा वारसा पुढे चालवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहोत. आम्हाला येत असलेले अनुभव मात्र बरोबर विपरीत असतात. ज्या वेळेला आम्ही या सगळ्या शोषणाच्या विरोधामध्ये प्रबोधन करत असतो त्यावेळेला तुम्ही आमच्या धार्मिक भावना बुडवता, दुखावता आणि त्याच्यामुळे तुम्ही असं बोलू नये म्हणून आम्हाला धमकावणीचे सूर वाढलेले दिसायला, अनुभवायला मिळतात. हे सगळं काही आत्ताच्या या घटना समोर येतात त्यावेळेला मात्र दिसत नाही. ही आमची शोकांतिका आहे. आमच्या धार्मिक भावना ज्यावेळेला आमच्या धर्मातल्या मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण बिनबोभाट केलं जातं त्यावेळेला सगळ्यात जास्त दुखावल्या जातात आणि म्हणून आम्ही एक भूमिका घेऊन त्याच्या विरोधामध्ये काम करण्याचं धाडस करू इच्छितो. आपल्या घरातल्या मुली आणि महिला या सगळ्यापासून दूर राहाव्याशा वाटत असतील तर याही वेळेला आपल्या धार्मिक भावना दुखावल्याच गेल्या पाहिजेत. त्या का दुखावल्या जात नाही? आपण इतके संवेदनाहीन कसे असतो? समाज मानसिकता ज्या वेळेला या सगळ्याला पाठबळ पुरवते आणि त्याला राजाश्रय सुद्धा मिळतो त्यावेळेला ह्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. अगदी काही दिवसांपूर्वी बुवा तिथं बाया असं ही माणसं म्हणतात आणि म्हणून आमच्या धार्मिक भावना दुखावतात असं मला ऐकायला मिळालेलं होतं. माझा प्रश्न आजही तेच आहे. जर असं वास्तव नसेल तर ते वाक्य आतापर्यंत बाद व्हायला खरंच काही हरकत नाहीये. पण वास्तव तसं नाही. आपल्याला पुन्हा पुन्हा असं दिसायला दिसतंच. हे वास्तव समोर येतं आपल्या की हे सगळे शोषण जे आहे ते देवाच्या आणि धर्माच्या नावाखालीच घडताना दिसतं. आपल्या घरातल्या मुली आणि महिला त्याच्यात असू नये असं आपल्याला मनापासून वाटत असेल आणि खरोखरच आपण धर्मप्रेमी असू तर आपल्या सगळ्यांनी या सगळ्या शोषणाला विरोध करत एकसाथ भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. जो रोख आम्हाला लावला जातो, जो धाक दाखवला जातो, तोच धाक या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधामध्ये समाज म्हणून दाखवण्याची, उभं करण्याची आपल्याला आज नितांत गरज आहे. नाहीतर फार उशीर झालेला असेल. सध्याची आपली अवस्था ही बिकटच अवस्था आहे. ती आणखी वाईट होण्याच्या आधीच आपल्याला सगळ्यांना विवेकाच्या वाटेवर एकत्र चालण्याची आवश्यकता आहे असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून मी करते. नाहीतर निव्वळ निषेध व्यक्त करून पुन्हा या घटना विसरल्या जातात आणि परत समाज पहिल्याच पानावरून पुढे काम चालू राहतं आणि मुली आणि महिला मात्र या ठिकाणी दिवसेंदिवस अधिकाधिक असुरक्षित होताना दिसत राहतील. हे वास्तव आपल्याला फार काळ चालू द्यायचं नसेल तर आजच आपल्याला भूमिका घेत या सगळ्या प्रवृत्तींना रोखण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सोबतीनं काम करण्याची आवश्यकता आहे असं आवाहन मी महाराष्ट्र अनीस म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर करू इच्छिते.